नवीन दिवसाची नवीन सुरुवात शुभ सकाळने झालेली आहे. तर मी पण माझ्या आता कामाला लागलेली आहे. नाश्ता वगैरे झाला, आता चपाती करून घेतली आणि इकडे तोपर्यंत भाजी शिजायला टाकली. भाजी शिजून झाल्यानंतर ती मिक्सरमधून काढली आणि नंतर मग त्याला फोडणी दिली. अगदी लसूण आणि मिरची कापून अशीच सिंपल अशी भाजी गरगटा बनवली. त्याच्यानंतर थोडी शिजल्यानंतर मग त्याच्यात नंतर शेंगदाण्याचा कूट टाकला. आता गरगटी तर अन्वित खाणार नव्हता, त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय बनवायचं म्हणून मला आता ही भाजी दिसली. शेंग आहे, पण ही शेंग नक्की कशाची आहे मला पण नाही माहिती. म्हणजे ह्या शेंगेचं नाव काय मला पण माहीत नाही. मी सुद्धा पहिल्यांदाच बनवणार आहे आणि पहिल्यांदाच मी टेस्ट करणार आहे. सो ही सुद्धा मी सिम्पलच अशीच बनवले, लसूण खोबरं आणि कूट टाकून. तर खूप छान मस्त झाली, अन्वितला सुद्धा आवडली. त्याच्यानंतर मग अन्वितला गेले सुवर्णप्राशन द्यायला. यावेळेस त्याने अजिबात दंगा केला नाही आहे सुवर्णप्राशनला. आणि मग आम्ही दोघंच गेलेलो रिक्षाने. तर त्याचं असं चाललेलं की आई आपली रिक्षा आहे का, आपण बघू, मी बघून येतो. तर त्याला रिक्षा दिसल्यानं खूप आनंद झाला. त्याच्यानंतर आल्यानंतर मग मी हे माझ्या भांड्याचं रॅक जरा खराब झालेलं ते वॉश केलं आणि त्याच्यामध्ये पेपर चेंज करून घेतले. मग किचनसुद्धा आवरलं आणि ह्याच्यात बघा मी मनी प्लांट लावलेला आहे, नारळाचं कवच आहे. आणि मग सगळं आवरून मग संध्याकाळी लगेच मग स्वयंपाकाला लागले. कुकर वगैरे लावला, कणिक मस्त संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले आणि मी टी व्हीला गाणी लावलेली. गाणी पण 6:30च्या दरम्यान खूप छान लागतात. त्यामुळे ती गाणी ऐकत, बघत माझा स्वयंपाक चालू होता. आणि बाहेर बघा अगदी म्हणजे इतकं छान वातावरण झालेलं ना, हे बघा. त्यामुळे तो मी व्हिडिओ काढून घेतला. आणि आता इकडे माझी परत ना भाजीची तयारी चालेल. तर आज ना मी अंड्याची भुर्जी करणार होती. तर मी असा कांद्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले आणि ह्या कटरमध्येच एकदम बारीक कांदा कट करून घेतला आणि मिरची कट करून घेतली आणि लगेच परत तेलामध्ये टाकून कांदा वगैरे सगळं असं परतून घेतलं. आता मला इथं किती अंड्यांची भुर्जी करायची होती, ते अंडे मी एका वाटीमध्ये मिक्स केले आणि ते एकदमच असे फेटून घेतले. आणि आता इथं अन्वितचं ना मध्येच चाललेलं की आई मला मध खायचं आहे. तर त्याला ना जरा कफ झालेला आहे, त्याच्यामुळे मी त्या मधामध्ये ना आता ते 100% प्युअर आणि नॅचरल असा हा मध मला भेटला. आणि त्या मधामध्ये मी आल्याचा ना रस टाकून त्याला प्यायला देते. सो त्याला पण आवडतो. त्याच्यानंतर आता इकडे आपली अंड्याची भुर्जीसुद्धा तयार होते.